सर्वांचे 2 मिनिटं घ्यायचे। मी गेले 1 तास झालं कार्यक्रम चालू आहे, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो उत्साह, तो चैतन्य होतो आणि एकच वाटतं की आयुष्यातला काही जे मूळ आनंद असतो तर तो हाच आहे। आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये इतके तल्लीन होऊन गेलो असतो की सुख दुःखामध्ये आपण हसायचं, आपण आपलं आयुष्य विसरून जातो। आणि मला आपलं आताच हे आनंदाचे चेहरे, हे चैतन्य बघून 2 व्यक्ती मला संवाद आठवतो। हा फक्त 2 मिनिटांचा संवाद आहे। मला आज आवर्जून हे सांगावंसं वाटेल की एकदा 2 व्यक्ती जात असतात तेव्हा त्यातला एक व्यक्ती म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये खूप टेन्शन चालू आहे, हे चढउतार मला खूप येत आहे। पण दुसरा व्यक्ती म्हणतो की आणि हे चढउतार आयुष्यातला भाग आहे। तेव्हा हे सांगताना तो एक वाक्य म्हणा किंवा एक शायरी म्हणतो की जब जब दर्द का बादल छाया, जब जब दर्द का बादल छाया, जब गम का साया लहराया, जब आंसू पर को तकाया, जब ये तन्हा दिल घबराया, हमने दिल को ये समझाया दिल आखिर तो क्यों रोता है, दुनिया में यूं ही होता है। ये जो गहरे सन्नाटे हैं, ये जो गहरे सन्नाटे हैं, वक्त में सबको ही बांटे हैं। थोड़ा गम है सबका हिस्सा, थोड़ी धूप है सबका हिस्सा। आँख तेरी बेकार ही नम है, आँख तेरी बेकार ही नम है, हर पल एक नया मौसम है। आखिर तू क्यों ऐसे पल होता है दिल, आखिर तू क्यों रोता है, दुनिया में यूं ही होता है, दुनिया में यूं ही होता है। आणि त्याच्यानंतर मग तो पहिला व्यक्ती वापस दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतो की आयुष्य आपण जगलं कसं पाहिजे। आणि मला वाटतं की आता जे आपण आनंद करतो, आनंद जगतोय, हेच आयुष्य जगलं पाहिजे। पण हे सांगताना तो अजून एक शायरी म्हणतो की आयुष्य कसं जगलं पाहिजे कि दिलों में तुम अपनी बेताब याद लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में तुम अपनी बेताब याद लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम। हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो। हर एक लम्हे से तुम दिलों खोले अपनी बाहें, हर पल एक नया समा देखेंगी निगाहें। अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, तो जिंदा हो तुम। आणि मला वाटतं की हे जिंदा असलेलं आयुष्य आता आपण जगतोय। शेवटी आयुष्याचा साथ हाच आहे की जेव्हा आपण आपल्या व्यक्तीसोबत असतो तेव्हाच आपण आयुष्य जगत असतो आणि तेव्हाच आपण सुखासोबत कवटाळलेला असतो। त्याच्यामुळे हा असा आनंद आयुष्यात निरंतर सर्वांच्या पाठीशी राहू, हीच मी गजाननाची प्रार्थना करतो। आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया। धन्यवाद।